नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनल सोनाली रेसिपीज मध्ये. तर आजची खास रेसिपी आहे होममेड आईस केक. हा केक रोझबेरी फ्लेवर मध्ये आहे. खूपच सोपी रेसिपी आहे. चला तर मग यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊ. होममेड रोझबेरी केक बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला त्याचा बेस तयार करावा लागेल. हा केक आपण प्रीमिक्स पासून बनवणार आहे. तर इथे मी 1 कप व्हॅनिला प्रीमिक्स घेतला आहे. अर्धा किलो केकसाठी 1 कप व्हॅनिला प्रीमिक्स हे अगदी योग्य प्रमाण आहे. तर एका बाउलमध्ये 1 कप व्हॅनिला प्रीमिक्स घेऊन त्यामध्ये 1 चमचा तेल घ्यायचा आहे व 2 ते 3 ड्रॉप रोज फ्लेवरचे टाकायचे आहे किंवा रोज इसेन्स असला तरीही चालेल. त्याचबरोबर थोडंसं पाणी टाकून बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे. प्रीमिक्सवर डिपेंड असेल की तुम्हाला किती पाणी लागेल. साधारणतः इथे मला 1 कप प्रीमिक्ससाठी 1 कप पाणी लागलं आहे. सर्व मिश्रण एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीचं थिकनेस आलं की समजावं केकसाठी लागणारं बॅटर तयार झालं आहे. हा केक रोझबेरी फ्लेवरचा आहे त्यामुळे इथे मी 2 ड्रॉप पिंक कलर घेतला आहे. तर अशा पद्धतीने सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. इथे एका केक टिनला बटर पेपर लावून सर्व बॅटर त्यामध्ये ओतायचं आहे. 1 ते 2 वेळा टॅप करून केक बेक करण्यासाठी ठेवायचा आहे. केक बेक करण्यासाठी इथे मी कढईमध्ये केक बेक करणार आहे. तर त्यासाठी कढई 10 मिनिटासाठी प्रीहीट करून घेतली व त्यावर अशा पद्धतीचं स्टँड ठेवून साधारणतः 25 मिनिटासाठी मध्यम आचेवर केक बेक करून घ्यायचा आहे. या केकसाठी लागणारी क्रीम तयार करून घेऊ. तर त्यासाठी इथे मी ट्रोपोलाइटची 1 कप क्रीम घेतली आहे. अर्धा किलोसाठी 1 कप क्रीम पुरेशी आहे. यामध्ये थोडा बर्फ असल्याने स्पॅच्युल्याने मी जरा क्रीम मिक्स करून घेते. इथे मी क्रीम व्हिप करण्यासाठी इलेक्ट्रिक बीटर घेतला आहे. साधारणतः 7 ते 8 मिनिटांमध्ये क्रीम व्हिप करून होते. अगदी घट्टसर अशी क्रीम तयार झाली आहे. केकवर थोडीशी डिझाईन करणार आहोत म्हणून इथे मी थोडी व्हाईट क्रीम काढून घेतली व त्यामध्ये 2 ड्रॉप लिक्विड फूड कलर ब्ल्यू हा घेतला आहे व संपूर्ण क्रीम मध्ये हा कलर मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपण एका पायपिंग बॅग मध्ये ही क्रीम भरणार आहोत. केकवर थोडी डिझाईन काढण्यासाठी इथे मी अशा प्रकारचं नोझल घेतला आहे. या नोझलने तुम्ही कुठलीही बारीक डिझाईन काढू शकता. केक पूर्णपणे थंड झाला आहे तर आपण याला डिमोल्ड करूया. केक अगदी परफेक्ट बेक झाला आहे. त्यावरील बटर पेपर काढून त्या केकचे 2 लेयर करायचे आहे. तर इथे मी स्पॅच्युलाच्या सहाय्याने त्याचे 2 लेयर करून घेते. त्यानंतर इथे आपण शुगर सिरप बनवलं आहे. तर त्यामध्ये 1 चमचा रोज सिरप टाकलं आहे व मिक्स करून शुगर सिरपच्या ऐवजी रोज सिरप त्यावर टाकलं आहे. त्यामुळे केक मऊ होतो व तयार केलेली थोडीशी व्हिप क्रीम केकवर टाकून त्यावर पुन्हा एकदा रोझबेरीचं सिरप पसरवून घेतलं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा केकची लेयर ठेवायची आहे. त्यावर शुगर सिरप लावून पुन्हा एकदा संपूर्ण केक क्रीमने कव्हर करून घ्यायचा आहे. इथे मी संपूर्ण केक कव्हर करून घेतला. त्यानंतर स्क्रॅपर घ्यायचा आहे किंवा अशा पद्धतीचं कार्ड असेल तरी चालेल. त्यामुळे केकला अगदी परफेक्ट अशी फिनिशिंग येते. संपूर्ण केक क्रीमने कव्हर केल्यानंतर इथे आपण त्यावर डिझाईन तयार करूया. तर त्यासाठी इथे काही चॉकलेटचे अल्फाबेट मी तयार करून घेतले आहे. तर अशा पद्धतीने केकवर डेकोरेट करून घेतले आहे. त्यानंतर पायपिंग बॅग मध्ये ब्लू क्रीम भरून अशा पद्धतीने आपल्याला डिझाईन तयार करायची आहे. इथे हा कस्टमाइज केकची ऑर्डर असल्यामुळे हा केक मी तसा करण्याचा प्रयत्न केला आहे. तर तयार झाला आहे आजचा रोझबेरी फ्लेवरचा केक. यासाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले आहे.
तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल, जेव्हा केव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करीन तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल. पुन्हा भेटूया अशीच एक रेसिपी घेऊन.